दापोली तालुक्यामधल्या वणवशीकडून नातू गावात सुरेखा पाटणे गेल्या 5 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणाला बसल्यात। मात्र साधं त्यांची विचारपूस करण्याकरता देखील जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना वेळ नाही। त्यामुळे प्रशासन इतकं असंवेदनशील कसं असू शकतं असा सवाल सध्या उपस्थित होतोय। गेल्या 5 दिवसांपासून आपल्याला न्याय मिळाला आशेने ही महिला रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसली। पाटणे यांच्या मालकीच्या जमिनीत अतिक्रमण करून घरं बांधली आहेत, ते तोडण्याकरता वारंवार प्रशासनाकडे त्यांनी अर्ज विनंत्या केल्या। तहसीलदारांनी बांधकाम पाडा असे आदेश 2014 मध्ये दिले, मात्र बांधकाम पाडलं नाही आणि प्रशासन जागचं काही हल्लं नाही। कलेक्टर साहेबांकडून पत्राचं पूर्तता आली की आम्ही तुमचं ते घर पाडून देऊ असं म्हणजे तोंडी मला सांगितलं आणि हे पत्र मला दिलं। मग हे पत्र दिल्यानंतर आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याखाली हे मागितलं तर हे सही सगळं आम्हाला सगळं बोगस। कन्सर्न डिपार्टमेंट बरोबर बैठक घेऊन आपण प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला होता। त्याच्यामध्ये यांना सुद्धा आपण बोलवलेलं होतं। त्यांच्या जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये थोडीशी एक अडचण अशी आहे की त्या डिमार्केशन नीट झालेलं नाही। TILRला पण आपण सूचना दिल्या आहेत, पण TILRला जर परत फेरमोजणी करायची असेल किंवा त्यांना जर अपील दाखल करायचं असेल तर त्याला काही कालावधी लागण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये। ते सुद्धा आपण त्यांना समजून सांगितलं आणि आता जे आता हे झाल्यानंतर परत काल सुद्धा जे ते सीत साहेबांनी त्यांना पत्र सुद्धा दिलं होतं, भेटण्याचाही प्रयत्न केला, पण त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही। आता ही मीटिंग झाल्यानंतर मी त्यांना बोलवलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।